अहिल्यानगर मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक. डीजे लावल्यास तात्काळ जप्तीचा इशारा. अहिल्यानगर शहराच्या ऐतिहासिक मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मोहरम उत्सव शांततेत, शिस्तबद्ध वातावरणात आणि निर्धारित वेळेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी एसडीपीओ दिलीप यिपरसे यांनी मोहरम मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांव्यतिरिक्त अन्य कोणतेही वाद्य अथवा डीजे सिस्टीमचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधित साहित्य तात्काळ जप्त करण्यात येईल. तसेच जप्त करण्यात आलेले डीजे किंवा ध्वनिक्षेपक 5 ते 6 महिन्यांपर्यंत परत मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोहरमच्या सवाऱ्या वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, वाहतुकीची कोंडी टाळली जावी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. हे स्वयंसेवक पोलीस प्रशासनाला सहकार्य करून सवाऱ्यांचे नियोजन सुरळीत ठेवण्यास मदत करणार आहेत. बैठकीत बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप यिपरसे म्हणाले, सामान्यतः पोलीस दलाची ड्युटी 48 तासांची असते. मात्र मोहरम उत्सव शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी गरज पडल्यास आम्ही 72 तासही ड्युटी करण्यास तयार आहोत. अहिल्यानगरचा मोहरम उत्सव हा राज्यभरात ऐतिहासिक परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक जून ते 26 जून दरम्यान मोहरमचा उत्सव सण साजरा होणार आहे आणि 21 आणि 22 तारखेला आपल्या शहरामध्ये सवाऱ्या बसणार आहेत आणि 25 आणि 26ला जी आपली मोहरमची मुख्य मिरवणूक असणार आहे त्या अनुषंगाने आज जे मोहरमचे जे आयोजक आहेत तसेच जे यंग पार्टी आहे त्यांची आज बैठक, तसेच जे काही शांतता समितीचे सदस्य आहेत त्यांची बैठक घेण्यात आलेली आहे. त्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत, विशेष करून जे काही रस्त्याची काही थोडीफार कामं चालू आहेत, लाईटची व्यवस्था असेल, तसेच जे काही सोशल मीडियाचे विषय असतील, सर्व विषयांवरती त्यांच्या काही ज्या सूचना आहेत त्या आम्ही सर्व ऐकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यावरती म्हणजे परिपूर्ण प्रयत्न करून त्या आम्ही सोडवणार आहोत. तसेच त्यांना जे काही मोहरमचा उत्सव आहे अतिशय शांततेत व चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी जे काही पोलीस प्रशासनाकडनं उपाययोजना केल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये जे काही आम्ही डीजे बंदी सांगितलेली आहे. आपण शहरामध्ये प्रत्येक सणांना म्हणजे प्रत्येक मिरवणुकाला डीजेची जी काही बंदी घातलेली आहे ती त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या पद्धतीने डीजे किंवा ह्या पद्धतीनं आपण लावल्यानंतर जे काही ध्वनी प्रदूषण आहे याची आम्ही कारवाई करणार आहोत. तसंच जे काही यंग पार्टी आहे त्यांनी आम्हाला म्हणजे आव्हान केलेलं आहे की शहरामध्ये ते स्वतःहून स्वयंसेवक होण्यासाठी तयार आहे. त्या बाबतीमध्ये पण आम्ही त्यांची मदत घेऊन हा जो काही पूर्ण उत्सव आहे म्हणजे 17 तारखेपासून ते 26 तारखे संध्याकाळपर्यंत अतिशय शांततेत आणि एक चांगल्या वातावरणात साजरा होण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनामार्फत तयारी करणार आहोत. पारंपरिक पद्धतीने जे शपथच्या गाड्या परत जात होते काही नागरिकांनी सुद्धा मागणी केली नाही. जे काही पारंपरिक मार्ग आहेत या प्रत्येक गोष्टी जी आपल्याला बदलायची असते त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे प्रस्ताव सादर करून त्या बाबतीत निर्णय होणार असतो. त्या बाबतीमध्ये ते जे काही आता त्यांनी मागणी केलेली आहे ती मागणी काय आहे, कशा पद्धतीने आहे आणि पूर्वी काय झालं या सर्व विषयाचा अभ्यास करून माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्याशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. सणाच्या पार्श्वभूमीवरती शहराचे डीवायएसपी सन्माननीय डॉक्टर दिलीप यिपरसे साहेब व तिन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये 12 इमाम कोटला या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक संपन्न झालेली आहे. जेवढे समाजाच्या मागण्या होत्या, रस्त्याची मोहरम उत्सवामध्ये मिरवणूक मार्गावरती रस्त्याची दुरुस्ती असेल, लाईटीचा पाणीचा प्रश्न असेल, अतिशय चांगल्या प्रकारे प्रशासन युद्ध पातळीवरती त्या ठिकाणी काम करत आहे. त्याचप्रमाणे परवानगीचे विषय असेल, सवारीची परवानगी, चादरीची परवानगी, ते सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने गवाही दिलेली आहे की लवकरात लवकर सर्वांना परवानगी सुद्धा त्या ठिकाणी जे काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींवरती पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे. सणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल त्या ठिकाणी होणार नाहीये. जसं दरवर्षी आपण उत्सवामध्ये हे सण या ठिकाणी साजरं करतो त्याच उत्सवाने या येणाऱ्या वर्षी सुद्धा आपण हे सण साजरं करणार आहोत. आमच्या समाजाच्या वतीने अनेक युवक त्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत. ते सुद्धा या ठिकाणी प्रशासनासमोर आम्ही मागणी ठेवलेली होती, ते सुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे
आणि पुन्हा एकदा येणाऱ्या नवीन वर्ष, इस्लामिक नवीन वर्ष म्हणजे मोहरमच्या समस्त नगरकरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.